साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। शिर्डीत जाऊन पाहूयात हा सोहळा। साईबाबा हयात असताना काही भक्तांनी साईबाबांना गुरु म्हणून पूजण्याची परवानगी मागितली होती। साईंनी पहिल्यांदा द्वारका माईतल्या एका खांबाला आणि नंतर स्वतःला पूजण्याची परवानगी दिली होती। तेव्हापासून शिर्डीत व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाखो साई भक्त बाबांच्या दर्शनाला येत आहेत। देशविदेशातले हजारो भक्त शिर्डीत दाखल झाले। 3 दिवस हा गुरुपौर्णिमा उत्सव चालतो। सकाळी काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली। नंतर साईबाबांचा फोटो आणि पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर साई चरित्राच्या अखंड पारायणाची सुरुवात करण्यात आली। खूप छान वाटते, काही त्रास झाला नाही, बाबा सतत आमच्या सोबत होते। खूप छान अनुभव आहे आणि खरंच मी पहिल्यांदा आली, हे माझं पहिलं वर्ष आहे। खूप छान वाटते। साईबाबांना आम्ही गुरु मानलेले आहे आणि 200 किलोमीटरवरून पायी चालत आलोय। आम्ही प्रत्येक वर्षी येतो। साईबाबांवर श्रद्धा आहे। साईबाबांमुळे आमच्या भरपूर कामांमध्ये उन्नती झालेली आहे। त्याच्यामुळे आणि पालखी बरोबर आमचे 250 जण आहे। रामनवमी आणि गुरुपौर्णिमेला साईंच्या दर्शनासाठी चालत येण्याची प्रथा आहे। देशाच्या अनेक भागातून साईंच्या पालख्या शिर्डीत दाखल होतात। यावेळी पुण्यातून आलेली पालखी विशेष होती। पालखीला केलेली आकर्षक सजावट तसंच साईंविरोधात वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांचा निषेध करणारे फलक लक्ष वेधून घेत होते। शिर्डीहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।